माहित नाही तू? अरे त्याला काही विचारलं ना तरी काहीतरी वेगळीच प्रश्नाची उत्तर देतो. हा तू विचार ना, विचार. सगळं गोल गोल बोलतात की विचार ना, विचार. सुलेखा हे बघ तू प्लीज. एक मिनिट. तू मला इंटरोगेट का करतोस? हा आणि असं काय पाप केलं रे मी? यांचा जीवच वाचवला ना. मग असंच होतं दरवेळी माझ्या बरोबर. मी जेव्हाही काही चांगलं करायला जाते ना तेव्हा तुम्ही सगळे संशय घेता माझ्यावर. एक मिनिट सुलेखा, वेगळ्याच ट्रिपवर जाऊ नकोस. तू जे काही बोलतेस त्यावर अजिबात विश्वास बसणं शक्य नाही हे तुलाही माहिती आहे. आता महत्वाचं एवढंच आहे की सोपान आजोबा लवकरात लवकर वसईला पोचले पाहिजेत. आपण नंतर बोलू आणि मी बाबांना सांगतो. निखिल अहो जेवायला येता ना? ताट वाढलंय मी केव्हाचं. अहो अहो मी केव्हाच्या हाका मारते तुम्हाला. वाढलाय मी. कसला विचार करता एवढा? चला बरं आत लवकर. विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली. आजोबा म्हणतात या हातामध्ये भरपूर पैसा खेळणार. कधी खेळणार आहे कोणास ठाऊक. चिल्लर पण टिकत नाही हातामध्ये. काय झालंय? रघुचा फोन आला. पैसे हवेत त्याला. 75,000 रुपये. 75,000? आपल्या खात्यात किती आहेत? 8-10 रुपये असतील. पण ते पण काढले तर पुढचा महिनाभर करायचं काय? हो तेही खरंच. प्रथमेशच्या नावानं एक फिक्स डिपॉझिट आहे ते. नको, मला जरा विचार करू दे तुझा. जा काय जेवायला चला ना. अन्न थंड. तुझं जेवण 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 मला जरा विचार करू दे म्हटलं ना. जा तू आज. बरं मम्मा मी जरा बाहेर जाऊन येतो. 2 कामं आहेत. अर्ध्या तासात येईन परत. हा सुलेखा आहे घरात. मम्मा मी जरा बाहेर जाऊन येतो. 2 कामं आहेत. अर्ध्या तासात येतो परत. आणि सुलेखा आहे. नाही तू नको जाऊस. तू थांब इथे. मला भीती वाटते तिची. हो मम्मा असं काय करताय? ती काय करणार आहे तुम्हाला? ती अरे तिच्यामुळेच हे सगळं झालंय. विश्वास ठेव रे माझ्यावर. मम्मा तुम्ही असं काय बोलताय? सुलेखा मुलगी आहे. बोलू नकोस तू. माझं ऐक फक्त. तिने माझ्यावर भूल टाकली आहे. अरे त्या दिवशी इथे अशी बोलत बसले होते मी. अचानकपणे काय झालं माहित नाही. मी अशा आत निघून गेले आणि काहीतरी मला काही आठवत नाहीये. तू जाऊ नकोस. तू मला सोडून जाऊ नकोस. निखिल अरे मी गावंढळ बाई नाही. अरे काहीतरी काल्पनिक आणि चमत्कारिक गोष्टी सांगायला. माझ्या बाबतीत खरंच असं घडलं आणि ते सुलेखानेच केलेलं आहे. माझं ऐक मी तुला सांगते. अरे अशी मी त्या दिवशी गेले बाथरूम मध्ये टबमध्ये गेले आणि अशी सांगते मला नंतर काय आठवत नाही. माझा विश्वास का नाही ठेवत? सोपान काका असे का अचानक निघून गेलात आणि मुंबईला कसे पोचला? काही हेतू होता का तुमचा?
सोपान काका, मी तुमच्याशी बोलतोय. दिनू, थकलोय रे मी आता, खूप थकलोय. कळतंय मला ते, पण तुमच्या अशा अचानक निघून जाण्याने आम्हाला किती त्रास झाला माहिती. आणि मला एक कळत नाहीये, तुम्हाला बिछाण्यातून उठता येत नव्हतं, मग तुम्ही गेलात कसे? की कोणी तुम्हाला घेऊन गेलं इथून? त्याची इच्छा, ती आली, मला घेऊन गेली. तिने माझी खूप काळजी घेतली. ती कोण? काय म्हणाली ती? काय सांगून घेऊन गेली ती तुम्हाला इथून? तिने काही नाही सांगितलं, मीच सांगितलं, कारण त्यानं मला सांगितलं. तो मला भेटला, म्हणाला, सोपान काका, हे कलेवर इथून येऊन निघून जा. कोण तो? थकलोय मी, खूप थकलोय. ठीक आहे, काहीतरी खाऊन घ्या, जरा वेळ आराम करा. तुम्हाला हुशारी वाटली की पुन्हा आपण बोलू या विषयावर, कळलं? हॅलो. झोपलास का रे बाळ? हां बाबा, मी सकाळी येऊन गेलो, तुम्ही नव्हतात वाड्यावर, आणि मलाही लगेच परत यायचं होतं इकडे, म्हणून थांबलो नाही. खूप विचित्र आहे सगळं. काय बोलावं काही कळत नाहीये. सुलेखा अशी का वागली? मी सुद्धा विचारलं तिला, तर तिचं म्हणणं असं होतं की त्या दिवशी रागाच्या भरात ती गाडी चालवत असताना एकदम सोपान काका तिच्या गाडी समोर आले. तिला वाटलं आपल्या हातून कोणाचा तरी ऍक्सिडेंट झाला, ती घाबरली, आणि मग तिच्यामुळे पुन्हा काही प्रॉब्लेम व्हायला नको, म्हणजे आधीच्या लग्नात विघ्न यायला नको, म्हणून ती कुणालाही न सांगता सोपान काकांना आपल्या बरोबर घेऊन आली इकडे. मग इथेच त्यांची ट्रीटमेंट चालू होती, उपचार चालू होते वगैरे, असं म्हणाली ती. बाळ, हीच सुलेखा आधी वाड्यावर येते, तमाशा करते, मग मन मोठं करून सगळ्यांची माफी मागते, मग आदिनाथच्या लग्नात विघ्न येऊ नये म्हणून एवढं सगळं करते. काही ताळमेळ बसत नाहीये बाळ. बाबा, मला सुद्धा विचित्र वाटलं थोडंसं, पण मी वाद नाही घालत बसलो, कारण म्हणजे सोपान आजोबांना लवकरात लवकर घरी आणून सोडणं आवश्यक होतं ना. ठीक आहे, बघू. तू काळजी घे. हो बाबा,
काय रे? नाही नाही काही नाही. ठीक आहे, ठेवू. अरे निखिल, ब्रेकफास्ट झाला तुझा? काय झालं? बोलायचं आहे. माझ्याशी बोल ना. काल रात्री माझं ममांशी बोलणं झालं. आईशी? त्यांना खूप भीती वाटते सुलेखाची. असं ती स्वतः म्हणाली तुला? हो, म्हणजे ज्या दिवशी त्या शुद्धीवर आल्या ना, तेव्हा हॉस्पिटलमध्ये त्यांनी सुलेखाला पाहिलं आणि अचानक हायपर झाल्या. आणि तूच मला करायला भाग पडलंस असं काहीतरी म्हणत होत्या. निखिल, मला तर मम्माचं हे वागणं कळतच नाहीये. काय झालंय तिला? पण त्यांच्या बोलण्यात खरंच तथ्य असेल तर? काय? तुला काय म्हणायचं नक्की? की सुलेखाने खरंच? व्हॉट रबेश. नाही, पण सुलेखाचंही वागणं अलीकडे विचित्र होत चाललंय. हो ना? हो, पण म्हणून काय ती असं? नाही, मलाही सुलेखा आवडते. शी इज अ ग्रेट फ्रेंड. पण ममांना सध्या ती नजरेसमोरही नकोय. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की जर काही दिवस ममा इथे राहिले आणि सुलेखा पुण्याला गेली. ऍक्च्युली मला हे सगळं बोलण्याचा हक्क आहे की नाही मला माहित नाही, पण निखिल, तू मुलगा आहेस माझा. मोरओव्हर माझ्या आईचा जीव वाचवलायस तू. तुला पूर्ण हक्क आहे. मी बोलीन सुलेखाशी. नमस्कार शास्त्री बुवा. एवढ्या अर्जंट बोलवलं, काही झालं का? हां इन्स्पेक्टर, बरं झालं आलात. तुम्हाला एक बातमी द्यायची होती. आमचे सोपान काका सापडलेत. काय? अरे कुठे? स्वतःहूनच परत आलेत. मग एवढे दिवस होते कुठे? आल्यावर खूप थकल्यासारखे वाटले म्हणून प्रश्न नाही विचारले. सुखरूप घरी पोचलेत. मग मिसिंग कंप्लेंट मागे घेऊ, पण त्याआधी मला त्यांना भेटायचं आहे. अवश्य. विष्णू, आऊट हाऊस माहीत आहे मला. येतो मी. शास्त्री बुवा, त्या बाईविषयी काही बोललेत का? जी बाई त्यांच्यावर होती तिच्याविषयी? नाही नाही. ठीक आहे, येतो मी. आजोबा, तुम्ही मुंबईला कसे पोचलात? देवानं वाट दाखवली, मी गेलो. पण कसे पोचलात? त्याची इच्छा झाली, मी पोहोचलो. तुमच्या बरोबर कोणी होतं का? नाही, एकटे मुंबईला पोचलात म्हणून विचारतोय. मला सांगितलं ना, त्याची मर्जी असल्यावर कोणाच्या मदतीची गरज लागत नाही. मला सांगा, तुमच्याबरोबर कोणी बाई होती का?
या वयात बाई माणसाचं काय काम? नाही कोणी असेल तर नाही, निघा तुम्ही. चला निघा इथून. विष्णू, ए विष्णू, आजोबा चल लवकर ये. काय आलं? यांना बाहेर काढ. मला टून बोलतात. बाहेर काढ यांना. काय साहेब, कशाला त्यांना त्रास देत आहे? जरा निघा तुम्ही. ठीक आहे. निघा नंतर बोला. येतो मी. आजोबा तुम्ही त्रास करून घेऊ नका उगाच. विष्णू शांत राहा. तुम्ही थोडे बाहेर या माझ्यावर. हा आलो. पाणी हवंय का तुम्हाला? साहेब बोला. विष्णू मला वाटतं आजोबांच्या डोक्यावर परिणाम झालाय. साहेब तुम्हाला ते काय उलट सुलट बोलले असतील ना तर त्यांच्यातर्फे मी तुमची माफी मागतो. पण साहेब या वयामध्ये ही चिडचिड ही होणारच ना. अहो तुमच्यासारखंच मला सुद्धा आश्चर्य वाटतंय की हे मुंबईला जाऊन परत आले कसे. मलाही तसंच वाटतं. हो असो तुमचा माणूस तुमच्या घरी आला, त्याची फाईल बंद झाली. ठीक आहे, येतो मी. शास्त्री बुवांना माझा नमस्कार सांगा. हो नक्की या. हॅलो. हां हॅलो, मधुसूदनराव, यशवंतराव बोलतो. बोला, काय म्हणताय? काय नाही, त्या दिवशी तुम्ही माझ्या घरी आलात, खूप आनंद झाला. हो छे, उलट तुम्हीच आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल मीच. ही सगळी औपचारिकता असते हो. आता तुमचा वेळ जाऊ नये म्हणून थेट मुद्द्यावरच येतो. माझ्या ऑफरचा काय विचार केलाय तुम्ही? विचार केला मी यशवंतराव, पण तुम्ही जे म्हणताय ते मला शक्य होणार नाही. नेपोलियन बोनापार्ट माहिती आहे का तुम्हाला? माहिती असणारच म्हणा, तुम्ही शिक्षकच आहात. त्याच्यात आणि आमच्यात एक विलक्षण साम्य आहे बघा. अशक्य हा शब्द आम्हा दोघांच्याही डिक्शनरीत नाही. नाही, मी तुमच्यासाठी नाही म्हणते, मी माझ्यासाठी म्हणतो की ते मला शक्य नाही. कारण कळू शकेल? हे बघा यशवंतराव, असं आहे की गेले 12 वर्ष मी रक्ताचं पाणी करून हे क्लासेस उभे केलेत. आणि आज अचानक तुम्ही मला एक दिवस येऊन सांगता की क्लासेस बंद करा म्हणून. हे कसं जमणार मला सांगा? तुमच्या रक्ताच्या एकेका थेंबाची किंमत द्यायला मी तयार आहे हो. पण मला ते नकोय. हे बघा, तुमचे आमच्यावरती अनंत उपकार आहेत, म्हणूनच मला तुमच्याशी वाद नाही घालायचा. हा विषय आपण इथेच थांबूया. पण तुम्ही जे म्हणताय ते मला खरंच शक्य होणार नाही. मलाही तुमच्याबद्दल खूप आदर आहे आणि माझी अशी इच्छा आहे की माझ्यामुळे तुम्हाला त्रास होऊ नये. पण जाता जाता एक गोष्ट गंमत म्हणून तुम्हाला सांगावीशी वाटते. जी गोष्ट मला हवी असते ना ती मला मिळतेच. कधी, कुठे, कशी ते नाही सांगता येणार, पण येते ती गोष्ट आपल्या पायानं चालत माझ्यापर्यंत. ट्रॅक रेकॉर्ड आहे माझं. नाही, सहज आठवलं म्हणून सांगितलं. चला, खूप वेळ घेतला तुमचा. लो बसू द्या. ठेवतो.